आज 7 एप्रिल. आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याला आपण WHO नावाने ओळखतो, त्या जागतिक आरोग्य संघटनेचा फाउंडेशन डे म्हणून आजचा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. मुळामध्ये आरोग्य म्हणजे काय याची व्याख्या करताना असं सांगितलं आहे की तुमचं शरीर, आत्मा आणि मन या तिन्ही गोष्टी स्वस्थ असतील, निरोगी असतील तरच तुम्ही निरोगी आहात असं म्हटलं जातं. याच्यामध्ये आपल्याला निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि समाधानी आत्मा या तिन्ही गोष्टी जर असतील तरच तुम्ही निरोगी आहात असं म्हटलं जातं. सो आजच्या या दिवसाचं औचित्य साधून निरोगी राहण्यासाठी किंवा निरोगी जगण्यासाठी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे योग्य काळी आणि योग्य प्रमाणात घेतलेली झोप ही तुमचं शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणं. तिसरी महत्त्वाची गोष्ट समतोल आहार. चौथं योग्य प्रमाणात आणि तुम्हाला योग्य असा रोजचा व्यायाम करणं. पाचवी गोष्ट मानसिक ताणतणावाचं योग्य पद्धतीने नियोजन करणं. सहावी गोष्ट वर्तमान काळात जगायची स्वतःला सवय लावणं. भूतकाळ विसरणं कारण तो होऊन गेला आहे आणि भविष्यकाळाची चिंता न करणं कारण तो आपल्या हातात नाही आहे. सातवी गोष्ट निसर्गाशी नातं जोडायला शिका. आठवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्क्रीन टाईम मर्यादित ठेवा. नववी गोष्ट म्हणजे जे काही आयुष्यात मिळालं आहे त्याबद्दल, त्या चांगल्या गोष्टींबद्दल नेहमी कृतज्ञता व्यक्त करत राहा. आणि 10वी गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्याची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून तुमच्या शरीरालासुद्धा त्याचा फायदा होतो. आपल्याला माहिती आवडल्यास पोस्टला लाईक, शेअर आणि नक्की करा. त्याचबरोबर इहा हब्सच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. इहा हब्सच्या यूट्यूब चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून पब्लिश होणाऱ्या नवीन व्हिडिओजची तुम्हाला नियमित माहिती मिळत राहील. तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर तुम्ही मला जरूर विचारा. नंबर कॅप्शनमध्ये दिलेला आहे. बघत रहा डॉक्टर मंजिरी जोशी यांचा इहा हब्स. धन्यवाद.